नमस्कार, मी पल्लवी तुमचं पुन्हा एकदा कृष्णा फॅमिली व्लॉग्स मध्ये मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेंगदाण्याची परफेक्ट रेडीमेड सारखी चिक्की घरच्या घरीच 10 ते 15 मिनिटांमध्ये कशी तयार करायची न चुकता। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे संपूर्ण रेसिपी तुमच्या लक्षात येईल। आणि बनवायला तर सोपी आहेच, पण एक महत्त्वाची टिप्स सांगायची। मुलांना चॉकलेट आवडतात, तुम्ही चॉकलेट देता, मग मुलं चक्की पण खातात गोड असल्यामुळे, आणि चिक्की ही हेल्दी असते। मग चॉकलेट न देता अशा चिक्क्या तुम्ही घरीच बनवून ठेवा, म्हणजे मुलं चॉकलेटपेक्षाही आवडीने चिक्की खातील आणि तुम्हालाही नक्की आवडेल अशी ही चक्की रेडीमेड सारखी तयार होते। आपण बाहेरून आणायचा कंटाळा करतो किंवा मग आणायला जातो, तेवढ्या वेळेत ही घरच्या घरीच तयार होते। मग कशी तयार करायची, खूप सोपी रेसिपी आहे आणि सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय। मग चाचणी कशी घ्यायची, कशी बनवायची, संपूर्ण डिटेल्स माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली। तर पहा, इथे मस्त कुरकुरीत कुटू अशी वाजतीये, बिलकुल चिकट नाही किंवा मग दाताला चिटकणार पण नाही, अगदी कुरकुरीत आहे। तुम्ही आवाज पाहू शकता, कटकन तुटल्या पण जातीये, म्हणजे ही परफेक्ट तयार झाली असं तुम्ही समजू शकता। आणि दिसतंय तसंच खरं आहे बरं का, दिसतंय तसं नसतं, ही मन आहे। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 100% सांगते की तुम्ही न चुकता ही चिक्की बनवू शकता, आणि बनवायला सोपी तर आहेच, आणि नवीन जरी असाल किचनमध्ये तरीही तुम्ही बनवू शकता। मग चला, आता शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे शेंगदाणे। आता तुम्हाला जशी क्वांटिटी घ्यायची आहे शेंगदाण्याची, कमी जास्त तुम्हाला किती बनवायची त्यानुसार तुम्ही शेंगदाणे घ्या। आता मी या वाटीने 3 वाट्या शेंगदाणे घेणार आहे आणि 2 वाट्या सपाट गूळ घेणार आहे। आता तुम्हाला जर जास्त बनवायची कमी बनवायची त्यानुसार, पण 3 हिस्से शेंगदाणे असले की 2 हिस्से गूळ घ्यायचा आहे, किंवा मग इथे थोडाफार गूळ कमी जास्त झाला तरी चालतो, पण शेंगदाणे त्या गुळामध्ये मिक्स झाले पाहिजे इतपत तरी गूळ पाहिजे। तुम्ही म्हणाल कमी जास्त म्हटला खूपच कमी घ्यायचा का, असं नाही बरं का, शेंगदाण्याला पुरेल इतपत गूळ घ्यायचा आहे। आता शेंगदाणे आपल्याला कढईमध्ये घालायचे, हाय टू मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचेत। जास्त करपटही भाजायचे नाही किंवा मग चिक्की तुमची करपट लागू शकते, म्हणून आपल्याला मस्त असे गवाळे छान सालपट निघतील इतपत शेंगदाणे भाजायचे। आता शेंगदाणे भाजत आलेले आहेत, तुम्हाला मी जवळून दाखवते, मस्त छान डाग पडलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी असेच शेंगदाणे घ्यायचे, असं काही नाही, तुम्ही कुठलेही शेंगदाणे घेऊ शकता, घरामध्ये जे शेंगदाणे असतील ते। आणि आता गॅस बंद केलाय, शेंगदाणे थंड होण्यासाठी मोठ्या ताटामध्ये काढलेत। आता थोडा वेळ थंड झाले की मग आपल्याला हे शेंगदाणे सालपट काढून घ्यायचे, छान चोळायचे, आणि मस्त 2 भाग झाले असे छान तुकडे करायचे। तर चोळता वेळेस त्याचे तुकडे होतात, हे तर सर्वांना माहिती आहे। तर आता चला, शेंगदाणे तयार झालेत, 2 वाट्या सपाट मी त्याच वाटेने गूळ घेतलाय। आता आपल्याला गुळाची चाचणी घ्यायची। आता शेंगदाण्याच्या चिक्कीला बनवायसाठी चाचणी खूप महत्त्वाची आहे, तेव्हाच परफेक्ट शेंगदाणा चिक्की तयार होते। आता गूळ घालण्या अगोदर कढईमध्ये अगदी नकळत थोडंसं साजूक तूप घालायचंय, जास्त तुपाचा वापर करू नका, अगदी नकळत घालायचंय। जास्त तूप घातलं तर शेंगदाणा चिक्की ऑइलीही दिसेल आणि तुपाचा फ्लेवर यायला लागेल, म्हणून नकळत तूप घाला, नंतर गूळ घालायचा। आता इथे एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही। आणि आता आपल्याला हे गूळ असा मिक्स करून छान चाचणी घ्यायची, गुळाला असं सारखं ढवळत राहायचंय, म्हणजे चाचणी यायला लागेल। आता किती घ्यायची चाचणी, कशी घ्यायची ते पण सांगणार आहे, कारण चाचणी तर खूप महत्वाची आहे, तेव्हाच कुरकुरीत चक्की होते। आता जसं जसं तुम्ही गुळाला हलवत राहाल तसं तसं हे गूळ हलका होत राहील। एकदा मध्ये गूळ फुलल्यासारखा वाटला की चेक करून पहा चाचणी आली की नाही। आता थोडंसं गुळामध्ये असं चाचणी पाण्यामध्ये घातली की जसं तार यायला लागला की समजायचं चाचणी कच्ची आहे। परत एकदा असं हलवायचं, छान गूळ हलका होतो बरं का चाचणी आल्यावर। हे पा मस्त फुललाय, हलका झालाय। परत एकदा मी वाटीमध्ये टाकून घेतली, चाचणी आली का नाही पाहायची आहे। आता हे छान वाजतोय म्हणजे समजायचं की चाचणी आली। आता अजून एक टिप्स सांगते की असा हातात घेतला आणि गूळ छान कुटू तुटायला लागला, चाचणी म्हणजे तार येत नाही, तेव्हा समजायचं चाचणी परफेक्ट तयार झालेली। पहा मस्त आवाज यायला आणि गुळाचे तुकडे व्हायले। तर आता इथे
चाचणी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा, बंद करून आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे, थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आणि मिक्स करायचे गुळामध्ये, पण गॅस बंद करायचा आहे बरं का. आता हे पहा मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मिक्स केल्यानंतर आता आपल्याला वड्या पाडायला तयार झालेले आहेत इथं शेंगदाणा आणि गूळ. तर आता वड्या कशावर पाडायच्यात, शक्यतो तुम्ही लाकडी पाटाचा किंवा कोळपाटाचा यूज करा, त्यावरती चिक्की चिटकत नाही. स्टीलच्या ताटाला चिक्की म्हणजे गूळ चिटकल्या जातो. आता ताटावरती जरी घालायचा असेल तर ताटाला तुपाने ग्रीस करा आणि जेव्हा तुम्ही लाकडी कोळपाट पाट घेतला त्यालाही तुपाने ग्रीस करा, म्हणजे अलगद चिक्की निघल्या जाईल. जास्त तूप पण लावू नका, अगदी नकळत तूप लावायचे. आता असं मोठं एखादं ताट घ्यायचंय आणि त्यावरती काढून घ्यायचंय किंवा मग कोळपाट घ्या, पाट घ्या. आणि आता आपल्याला याला हात बिलकुल लावायचा नाही, हाताला चटका लागू शकतो, कारण गूळ हे खूप तापलेला असतो आणि गरम गरमच आपल्याला त्याला पसरून घ्यायला लागतं. थंड झाल्यावर ते पसरल्या जात नाही बरं का. आता असं काढून घेतलं की आपल्याला एका लाटण्याला तुपाने ग्रीस करायचंय, याला पण नकळत तूप लावायचंय आणि लाटण्यानंच आपल्याला हे पसरून घ्यायचंय. छान लाटण्याने पसरून घेतलं की शायनी वड्या पाडल्या जातात. तर असं मोठं ताट घ्यायचंय आणि पातळ, जेवढं पातळ शक्य होईल तेवढं तुम्ही पातळ पसरून घेतलं की अजून चिक्की जास्त कुरकुरीत होती. माझी चिक्की थोडी जाड झालती कारण माझ्याकडे मोठा एखादा पाटही नव्हता. कोळपाट होता पण कोळपाट आपला छोटा असतो, त्यावरती एवढं सारं जास्त जाड झालं असतं. म्हटलं चला ताट मोठं आहे, पण ताटावरतीही जाड झालतं. 2 ताट घेतले असते तर परफेक्ट पातळ चिक्की तयार झाली असती. ही टिप्स तुम्हाला सांगितली आहे, तुम्ही ही चूक करू नका. शक्यतो 2 ताटं घ्या किंवा मग मोठ्या आकाराचा पाट घ्या आणि असं छान लाटण्याने लाटून घ्या आणि हाताने असे जे कडा आहेत त्या अशा दाबून घ्या. कडा दाबल्या की परफेक्ट अशी चिक्की दिसायला लागती, म्हणजे कडा ज्या आहेत त्या उरल्या जातात कशाच्याही बनवता वेळेस, म्हणून कडा हाताने ओला आहे तोपर्यंतच दाबून घ्या. थोड्या वेळाने हडकल्यानंतर वड्या पाडून घ्या. जास्त वाळू पण द्यायचं नाही, म्हणजे जास्त कोरडं झालं की वड्या पाडायला पण येत नाहीत आणि जास्त वल्लही असल्या वड्या पाडायला येत नाहीत. असं बतईने तर शक्यतो वडी पडल्या जात नाही. मोठी बतई असेल तरच वड्या पाडता येतात. मग तुम्ही काय करायचं, असं उलथाण्याने प्रेस देऊन वड्या पाडायच्या. थोडंसं जड जातं वड्या पाडायला, पण मस्त छान वड्या तयार होतात बरं का. उलथाण्याने थोडंसं जास्त प्रेस करायचं आणि मग थंड होऊ द्यायचं, नंतर वड्या काढायच्यात. लगेचच्या लगेच काढू नका. तर हे पहा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या वड्या पाडायच्यात. आता तुम्ही म्हणाल याला गूळ कुठला घ्यायचा आहे, तर चिक्कीसाठी स्पेशल असा चिक्कीचा गूळ म्हणून भेटतो शॉपवरती, तुम्ही तो आणा किंवा मग गावरान गूळ घेतला तरीही चालेल. इतर कुठला गूळ घेऊ नका, चिक्की बिघडण्याची शक्यता असते. तर आता काय करायचं, वड्या थंड झाल्या की आता उलथनं मस्त अशा छान वड्या काढून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल एखाद्या वेळेस ताटाला चिटकलंय, वड्याच निघत नाही, तर मग काय करायचं, तुम्ही ताट थोडंसं गॅसवरती गरम करायचंय अलगद, मग पटकन वड्या निघल्या जातात. आणि लाकडी कोळपाट पाट असेल तर त्याच्यावरल्या तर लगेच निघल्या जातात, पण स्टीलच्या भांड्याला गूळ चिटकतो, म्हणून थोडंसं गरम करायचं. जास्त वेळ नाही, 1 मिनिट ताट गरम करायचं आणि काढून घ्यायच्या. हे पहा मस्त कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही, मस्त असं बिलकुल चिकट नाही आणि दातालाही चिटकणार नाही. थोड्या वेळ वल्ली असेल तर ती चिकट लागू शकते, पण काही वेळानंतर 1-2 तासानंतर ती कोरडी होऊन मस्त कुरकुरीत लागते बरं का. तर ह्या पहा छान अशा शायनी रेडीमेड सारख्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आजची ही शेंगदाणा चिक्की रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक करा, बेलच्या नोटिफिकेशनवरती ऑल करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज दररोज पाहायला भेटतील. तर मस्त अशी छान चिक्की तयार झालेली आहे. आता अशी चिक्की घरामध्ये असले खायला की मुलंही चॉकलेट मागणार नाहीत, आवडीने खातील आणि तुम्हालाही नक्की आवडेल. चला मग आता नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.